नमस्कार, मी आकाश कुलकर्णी पुणे प्राईम न्यूजच्या पब्लिक कट्टा या सिरीज मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. तर मी आत्ता आलेलो आहे उरुळी कांचन इथे आणि हे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पूर्ण हे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं मतदारांना कोणत्या मुद्द्यावर ते मतदान करायला लावणार आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. तर काय साधारणपणे मतदारांच्या अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीनं खासदार पूर्ण करतील असं वाटतंय? मी रामदास तुपे, माजी उपसरपंच आणि उरुळी कांचन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शहराध्यक्ष. या ठिकाणी मतदारांना महागाई, बेरोजगारी हे आणि शेतीमालाला बाजारभाव नाही या मुद्द्यावर आज देशातील सर्व नागरिक ग्रासलेले आहेत. आणि देशात आता परिवर्तनाची लाट 100% या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संपूर्ण दिसते. कारण काय, महाराष्ट्रामध्ये जे हे फोडाफोडीचं राजकारण आणि हे लोकांना रुचलेलं नाही, त्यामुळे मतदारांनीच आता ही इलेक्शन जवळजवळ टोटल हातात घेतलेली. नेते मंडळी जरी दुसऱ्या साईडला जर संपूर्ण दिसत असेल तरी मतदार संपूर्ण आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीमागे या ठिकाणी महाराष्ट्रात उभे राहिलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले आहेत, काँग्रेसच्या मागे उभे राहिलेले आहेत. हे संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वातावरण संपूर्ण सगळीकडे आहे.